नमस्कार. अंतर्मन कथासंग्रह. लेखक श्रीकांत मोरे. कथा 13वी. ॲलन. ॲलन लहान असतानाच आई सोडून गेलेली. ॲना त्याच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी. दोघंही कॅप्टन स्टुअर्ट यांच्या मोठ्या घराच्या बाजूला असलेल्या छोट्या खोलीमध्ये राहत असत. ॲना निरागस ॲलनचा सांभाळ खूप प्रेमानं करायची. तो ॲनाला विचारायचा, आपल्याला मालक घरात का ग घेत नाही? मालकाची बग्गी, त्याचे घोडे बघ किती खाऊ पिऊ घालतात, सजवतात. त्यांच्यासाठी खास 4-5 माणसं कशासाठी ग? मालकाची रुबाबदार बग्गी पाहून ॲलन मालक आणि बग्गी यांच्याभोवती सतत घुटमळत असतो. ॲना त्याला शाळेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, पण शाळेपेक्षा बंगल्याचा विस्तीर्ण परिसर, मालकाची बग्गी, घोड्याचा फार्म यामध्येच त्याला जास्त रस असतो. बग्गीतून मालकाची पत्नी मार्गारेट, अतिशय देखणी असलेली, उतरताना मालक तिचा हात हातात घेऊन मोठ्या आदरानं बराच वेळेला चुंबन घ्यायचा आणि दोघंही बंगल्यामध्ये प्रवेश करायचे. ॲना त्याला सांगायची की तू शाळेत जा, मोठा हो, आपल्या मालकाच्या कारखान्यात तुला निश्चित काम मिळेल, तू शिक. ॲलन मात्र झोपी गेला की त्याच्या स्वप्नामध्ये तो आपल्या रुबाबदार बग्गीतून खाली उतरताना जाणवायचं. त्याची ॲना त्याला हात देऊन घरात घेऊन जात आहे. त्याचाही स्वतःचा फार्म, कारखाना, नोकर चाकर सगळं दिसायचं आणि सकाळच्या चर्चच्या बेलच्या आवाजात किंवा ॲनाच्या प्रेमळ स्पर्शाने तो जागा व्हायचा. हळूहळू ॲलन आता लहानाचा मोठा दिसू लागतो. ॲना मालकांशी बोलून त्याच्या कामाची आवड असल्याचे सांगते. आता ॲलन मालकाची बग्गी पुसणं, घोड्याच्या फार्म हाऊसवर जाणं, मालकीनबाई आल्या की त्यांना हात देऊन बग्गीतून खाली उतरवणं, स्टुअर्टला ॲलनच्या कामाचं खूप कौतुक वाटायचं. मार्गारेट ही स्टुअर्टला म्हणे, दोन्ही मुलं किती गुणवान आहेत ना, शहाणी आहेत ग. दिवस रात्र घराभर जात असतात. एका ख्रिसमसला बग्गीचा मालक 5-6 दिवस येतच नाही. ॲलन मोठ्या हिमतीने मालकाला म्हणतो की मी बग्गी चालवतो. मार्गारेट आणि स्टुअर्टला ॲलनच्या कमी वयात त्यानं घेतलेल्या प्रगतीचं कौतुक वाटतं. ॲलन मात्र बग्गी चालवताना घोड्यांच्या टापांचा येणारा लयबद्ध आवाज यामध्ये स्वतःची स्वप्न टाकत असतो आणि तो जरी अबोल असला तरी त्यांच्या कानात, ॲलन तू मोठा श्रीमंत होणार आहेस, ॲलन तू खूप मोठा कारखानदार होणार आहेस. तो जसा विचार करायचा तसाच प्रतिध्वनी त्याला ऐकू यायचा आणि तो कारखान्याला केव्हा पोचायचा हे त्यालाही कळायचं नाही. मार्गारेट आणि स्टुअर्टला एकुलती एक मुलगी, मोठा लंडनमध्ये बिझनेस. त्या काळामध्ये स्टुअर्टचा सगळ्यात मोठा मेणबत्तीचा कारखाना मार्गारेट कॅन्डल या नावाने प्रसिद्ध होता. आता स्टुअर्टने ॲलनलाच आपल्या बग्गीत ठेवून घेतलेले होते. स्टुअर्ट रोज कारखान्यामध्ये गेल्यावर मालक त्याच्या केबिनमध्ये गेले की तो रिकामा असायचा. फावल्या वेळामध्ये ॲलननं मालकाच्या कारखान्यात सर्वत्र संचार सुरू केला. मालकाच्या बंगल्यात राहणारा खास माणूस म्हणून त्याला कोणी बोलायचं नाही, कोणी अडवायचं नाही. ॲलननं पाहिलं की जे कामगार काम करतात त्यांच्यामध्ये खूप साचेबंदपणा आहे. तो ठराविक प्रकारच्याच मेणबत्त्या तयार करतात. कितीतरी मेण कडेला बाजूला राहून वाया जात आहे. एक दिवस त्यानं बसल्या बसल्या त्याच्या कारखान्याजवळ पडलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधून सॅन्टा क्लॉज तयार केला. बसल्या बसल्या मेण आणतो. काय आश्चर्य, छानपैकी सॅन्टा क्लॉजच्या रूपात मेणबत्ती तयार होते आणि तो तिथल्या गोडाऊनमध्ये अशा 5-25 मेणबत्त्या तयार करून एकीकडे साठवून ठेवतो. ॲलनची स्वप्न त्याला सोडत नसतात. तो हळूहळू वयात यायला लागतो आणि त्याच्या कल्पनाशक्तीलाही पंख फुटतात. तो मालकाला विचारतो, हे वाया गेलेलं मेण मी वापरू का? मालक आपल्या सुपरवायझरला विचारतात, आपण काय करतो याचं? सुपरवायझर काहीच बोलत नाही, कारण तो कारखान्याबाहेरच्या मोठ्या खड्ड्यामध्ये फेकून देत असतो. स्टुअर्ट त्याला परवानगी देतात. ॲलन त्याच्या कल्पनाशक्तीतून अनेक प्रकारचे छोटे छोटे साचे तयार करतो. त्यामध्ये सैनिक, जहाज, दीपस्तंभ, राजघराण्यातील पुतळे, त्यांच्या माध्यमातून 1-2 माणसं हाताखाली घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या तो तयार करून गोडाऊनमध्ये ठेवू लागतो. एक दिवस कारखान्यात मार्गारेट स्टुअर्टला नेहमीप्रमाणे त्याच्याकडे खरेदीला येणाऱ्या मोठ्या ग्राहकाला सर्व कारखाना फिरवून दाखवत असतात. 2-3 महिन्यातच ख्रिसमस जवळ आलेला असतो. मालकाचे सारे लक्ष कारखान्यातल्या मुख्य मेणबत्ती तयार करणारे कामगार, त्यांचे प्रतिनिधी यांच्यावर असतात. खरीददार, ग्राहक सुद्धा त्यांच्या कारखान्याकडे बघून खूप खुश होतात. कारखान्यात फेरफटका मारताना एका ग्राहकाचं लक्ष ॲलननं गोडाऊनमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्तीकडे जातं. सॅन्टा क्लॉज, जहाज, ते सारे ग्राहक स्टुअर्ट आणि मार्गारेटला म्हणतात, अहो आमच्या बाकीच्या ऑर्डर्स 50% कमी करा, पण ख्रिसमसच्या 8 दिवस आधी या सर्व प्रकारच्या विविध प्रकारच्या मेणबत्त्या आम्हाला द्या. पाहिजे तर आमची ऑर्डर तुम्ही दुप्पट करा. स्टुअर्ट आणि मार्गारेट त्यांच्या सर्व कामगारांशी चर्चा करतात, पण त्यांच्यापैकी कुणालाही एवढ्या वेगात असं काम करायचं सुचत नाही. त्याला आता पुन्हा खरेदीदार यांच्याशी
बोलावं लागतं, पण खरेदीदार नवीन प्रकारच्या मेणबत्त्याबाबत खूप उत्सुक असतात. मालक सुपरवायझरला सांगतात, ॲलनला बोलवा. ॲलन आल्यानंतर सुरुवातीला घाबरतो. त्याला वाटतं की आपलं हे जे मेण वाया घालवलं म्हणून मालक बहुतेक चिडलेले असतात. पण खरा प्रकार कळल्यानंतर तो मालकाला अतिशय महत्वाकांक्षेने शांततेने सांगतो की मी हे काम 100% करेन. बाकीच्या कामगारांना नेहमीप्रमाणे त्यांचं काम करू द्या. जास्तीत जास्त मेण मी वापरून आपली ऑर्डर पूर्ण करेन. मार्गारेट आणि स्टुअर्ट ॲलनला कारखान्यात स्वतंत्र विभाग देतात. ॲलन शहरात जाऊन त्यांचे काही ओळखीचे खेळणी करणारे कामगार घेऊन येतो. खेळणी करणाऱ्या कामगारांना ॲलनने आपल्या मेणबत्तीच्या कारखान्यात का आणले हे मुळीच कळत नाही. पण त्या सगळ्या कामगारांना तो सांगतो की तुमची ही वेगवेगळ्या प्रकारची खेळणी ही जी साची आहे त्यात मेणबत्तीचं द्रावण टाका. लगेच आमच्या कूल पाण्यामध्ये बाहेर काढून त्या मेणबत्ती बाजूला ठेवा. काही कामगारांना म्हणतो की तुम्ही ज्याप्रमाणे खेळण्याला आकार देता त्याप्रमाणे मेणबत्तीला तुम्ही अतिशय छोट्या चाकूनं कोरीव आकार देण्याचं काम करा. पाहता पाहता ॲलनचा विभाग हा अतिशय वेगानं स्टुअर्ट आणि मार्गारेटची मागणी पूर्ण करू लागतो. इकडे मार्गारेट आता ॲनालाही कारखान्यात घेऊन येते. ॲलनचं काम बघून ॲना त्याच्या सोबतीला मदत करण्याची भूमिका घेते. मार्गारेट स्टुअर्ट त्यांच्या मार्केटिंग प्रतिनिधीला या नवीन प्रॉडक्टला काय नाव द्यावं याविषयी चर्चा करतात. शेवटी ॲना प्रॉडक्ट असं नाव द्यायचं ठरतं. पण दोघेही नम्रपणे मालकाला म्हणतात, आपण याला बिनाका कॅन्डल आपल्याच राणीचं आपल्या राजकन्येचं नाव देऊया असं म्हणतात. होय नाही करता करता ॲना आणि ॲलन पुढं दोघांनाही आपल्या मुलीचं नाव दिल्याबद्दल आभार मानावे लागतात. ॲलनच्या यशाचं कौतुक आणि या नवीन विभागाचं संपूर्ण श्रेय मार्गारेट ॲलनला देते. स्टुअर्टला सांगते, आता कारखान्यामध्ये साचेबंद नेहमीच्या मेणबत्त्याची ऑर्डर फारशी मिळत नाही. सगळ्यांना बिनाका ब्रँडच पाहिजे. दोघेही अंतःकरणपूर्वक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी निघून बाहेर पडताना एकदम बोलतात की आपण ॲलनला पार्टनर केलं पाहिजे, कारण हे सारं श्रेय ॲलनचं आहे. जे काही आपण मिळवलं आहे त्यामध्ये योग्य वेळेला मार्केटिंगमध्ये त्यानं बदल केला आणि त्यामुळेच आपल्याला ऑर्डर्स खूप मिळाल्या. ॲलन आता बिनाका ब्रँडचा आणि मार्गारेट कॅन्डलचा MD मॅनेजिंग डायरेक्टर होतो. बग्गी न चालवता बग्गीत बसणारा होतो. त्याच्या शेजारी त्याच्या स्वप्नातील बिनाका आणि तिचा हातात घेऊन रुबाबात बंगल्यात प्रवेश करणारा ॲलन. घोड्यांच्या टापांचा आवाज आता त्याच्या तालात. ॲलन मोठा झाला, ॲना मोठी झाली. माझी स्वप्न पूर्ण झाली. बग्गी पुसता पुसता तो बग्गीचा मालक झाला. ॲनाला राजकुमार मी आता शोधणार अशा विचाराच्या तालात ॲलनची बग्गी त्याच्या बंगल्याकडे यायची. आणि मग ॲना आणि ॲलन दोघे सुद्धा मनामध्ये एक विचार करतात आणि गुणगुणायला लागतात. पैसा बोलता है, पैसा झुकाता है दुनिया. पैसा बोलता है, पैसा झुकाता है दुनिया. सब घोडे 12% खरं आहे. सब घोडे 12% खरं आहे. जे कळत नाही ते ज्ञान असतं. जे कळत नाही ते सुंदर असतं. जे कळत नाही ते ज्ञान असतं. जे मिळत नाही ते सुंदर असतं. प्रतिष्ठा पैशाशी निगडीत असते. प्रतिष्ठा पैशाशी निगडीत असते. जो तो पैशाचा गुलाम असतो. जो तो पैशाचा गुलाम असतो. पैसा बोलतो हे समाज समजतो. पैसा बोलतो हे समाज समजतो. पैसा गरिबांना आवश्यक नसतो. पैसा प्रसिद्धी मान सन्मान देतो. पैसा प्रसिद्धी मान सन्मान देतो. जो तो पैशाचे प्रदर्शन करतो. जो तो पैशाचे प्रदर्शन करतो. पैशाचे प्रदर्शन अपव्यय समाज मान्यता देते. पैशाचे प्रदर्शन अपव्यय समाज मान्यता देते. इथे जो तो पैशाचे सोंग घेऊन बुडतो. इथे जो तो पैशाचं सोंग घेऊन बुडतो आहे तोही पैशाला बोलायला लावतो. आहे तोही पैशाला बोलायला लावतो. नाही तोही पैशाचा दिखाऊपणा करतो. नाही तोही पैशाचा दिखाऊपणा करतो. समाजाने वळण घेतले आहे. समाजाने वळण घेतले आहे. समाज कुठे चाललाय? समाजाने वळण घेतले आहे. समाज कुठे चालला? पैसा कपडे रीतिरिवाज आहे. पैसा कपडे रीतिरिवाज आहे. पैसा नाते पैशाशी जोडतो. पैसा नाते पैशाशी जोडतो. पैसा जरूरत की पैसा अमानवी. पैसा जरूरत की पैसा अमानवी शक्ती जोडतो. नाते तोडतो जे ते पैशाचे गुलाम. पैसा जरूरत की पैसा अमानवी शक्ती नाते जोडतो की नाते तोडतो जे ते पैशाचे गुलाम. जो तो पैशाचे गुलाम.
पैसा बोलता है, पैसा झुकाता है दुनिया. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.